हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 4 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सगळ्यात आधी तर बाळजाबाईने एक मोठा बॉम्ब फोडला. सगळ्यांसमोर अशी कागदपत्र मांडली ज्यामुळे हे सिद्ध झालं की बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न, या लग्नालाच कायदेशीर मान्यता आहे आणि अनुसूया आढळराव हे दोघे एकमेकांचे नवरा बायको आहेत याबद्दलचा कोणताही कायदेशीर पुरावा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला आणि बाळजाबाईने चक्क अनुसूया आणि समरला घराबाहेर हकलण्याचं ठरवलं. त्यानंतर आढळराव खूप इमोशनल झाले. त्यांनी चक्क बाळजाबाईला घटस्फोट द्यायचं ठरवलं. त्यामुळे दुष्यंतलाही जबर धक्का बसला आणि मग आढळरावांनी जे काही आपला भूतकाळ सांगितलाय ना, ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. तुम्ही सुद्धा खूप इमोशनल व्हाल एवढं मात्र नक्की. मग खरंच आढळराव बाळजाबाईला घटस्फोट देतील का? बाळजाबाई यासाठी तयार होईल का? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई हॉलमध्ये असते आणि अनुसूयाला जोरदार हाका मारते. अनुसवे, ए अनुसवे. अनुसूया काही येत नाही. बाळजाबाई चिडून म्हणते, ए अनुसवे, ऐकू येत नाही का गं? कान फुटले का तुझे? अनुसूया लवकर बाहेर ये. तेवढ्यात अनुसूया रागारागाने बाहेर येते. तिच्याबरोबर समर सुद्धा असतो. अनुसूया चिडून म्हणते, ए बाळजा, कशाला आवडते का? तर समर चिडून म्हणतो, ए बाळजाबाई, माझ्या आईशी नीट बोलायचं. बाळजाबाई चिडून म्हणते, ए दिवट्या, तू गप्प बस. समरची बोलतीच बंद होते आणि मग बाळजाबाई ही अनुसूयाला ठणकावून सांगते, अनुसूये, या घरावर तुझा कसला पण हक्क नाहीये. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुझ्या बॅग पॅक करायच्या आणि तुझ्या ह्या दिवट्याला घेऊन येथून निघून जायचं. अनुसूया आणि समरला मोठा धक्काच बसतो. अनुसूया चिडून म्हणते, असं का? कागदोपत्री नसेल, पण मीच आढळरावांची बायको आहे आणि त्या नात्याने माझा आणि माझा लेकाचा या सगळ्या संपत्तीवर हक्क आहे. बाळजाबाई हसू लागते. अनुसूयाला सुद्धा चांगलाच कॉन्फिडन्स असतो. बाळजाबाई म्हणते, असं का? थांब थोड्या वेळ. आणि बाळजाबाई लगेचच दलपतला हाक मारते. दलपत काही कागदपत्र घेऊन तेथे येतो आणि बाळजाबाई ही अनुसूयाला ही कागदपत्र दाखवते. तोपर्यंत आढळराव, कृष्णा, दुष्यंत सगळे तेथे पोहोचलेले असतात आणि बाळजाबाई चक्क ही सगळी कागदपत्र अनुसूयाच्या अंगावर फेकून देते. सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. ही कागदपत्र कसली, हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि मग बाळजाबाई आपला हुकुमाचा एक सगळ्यांसमोर आणते आणि अनुसूयाला ठणकावून सांगते, अनुसूया, तुला आठवत असेल 26 वर्षांपूर्वी मी तुला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तू गायब झाली. आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की तू मेली, म्हणून मीच आढळरावांना सांगून तुझ्या मृत्यूचा दाखला बनवून आणायला सांगितला होता. या कागदपत्रांमध्ये तो मृत्यूचा दाखला आहे, म्हणजे कायदेशीररित्या तू मेली. त्यानंतर मी आणि आढळरावांनी रीतसरपणे कायद्याप्रमाणे लग्न केलं. आमच्या लग्नाचा दाखलासुद्धा या कागदपत्रांमध्ये, म्हणजे कायदेशीररित्या मी आणि आढळराव नवरा बायको आहोत. पण 26 वर्षांपूर्वी मेलेली तू, तुझ्याकडे आढळराव आणि तुझ्या लग्नाचा कोणताच पुरावा नाहीये. असेल तर दाखव आम्हाला. अनुसूया, आढळराव, कृष्णा, दुष्यंत सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई काय बोलतीये हे समजतच नाही. बाळजाबाई म्हणते, नाहीये ना, तुझ्या आणि आढळरावांच्या लग्नाचा कोणताच पुरावा तुमच्याकडे नाहीये. मला माहिती आहे ना, कारण मी स्वतःच 26 वर्षांपूर्वीच ते सगळे पुरावे जाळून टाकले होते. म्हणजे आता कायदेशीररित्या फक्त मी आढळरावांची बायको आहे. आमच्या दोघांच्या लग्नालाच कायदेशीर मान्यता आहे. तुझा आणि आढळरावांचा काहीच संबंध नाही आहे. तुमचं लग्न झालं आहे याबद्दलचे कोणतेच पुरावे नाही आहे. त्यामुळे या सगळ्या संपत्तीवर फक्त माझा आणि माझ्या लेकाचा हक्क आहे. तुमचा काडीचाही अधिकार नाही. हे ऐकून अनुसूया, आढळराव, कृष्णा, समर, दुष्यंत या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. या सगळ्या खाली पडलेल्या कागदपत्रांपैकी दुष्यंत एक कागद उचलतो आणि वाचत असतो. बाळजाबाई अनुसूया आणि समरला ठणकावून सांगते, आत्ताच्या आत्ता आपल्या बॅगा भरायच्या आणि निघायचं या घराच्या बाहेर. तुमच्याकडे सिद्ध करायला काहीच नाहीये. कायदेशीररित्या फक्त मी आढळरावांची बायको आहे. त्यामुळे या सगळ्यावर माझा हक्क आहे. तुमचा दोघांचा या कशावरच हक्क नाहीये. अनुसूयाकडे बोलायला काहीच राहिलेलं नसतं. समरची बोलतीसुद्धा बंद झालेली असते.
सगळेजण बळजाबाईकडे आश्चर्याने पाहत असतात. बळजाबाई मात्र चांगलीच तोऱ्यात असते. तिने नेहलेपे देहला मारलेला असतो. समर चिडून म्हणतो, आता हे काय आणखीन नाटक आहे? तर बळजाबाई चिडून म्हणते, ए ड्युट्या, तुला लिहिता वाचता येतं ना? मग हे कागद पाय ना, कशाला बडबड करतोय? का तू सुद्धा या कृष्णासारखा अडाणीच आहे? कृष्णा दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार, बळजाबाई हे काय बोलताय? दुष्यंत सांगतो, कृष्णा, या कागदपत्रांप्रमाणे तर ती खरंच बोलतीये. आढळरावांची पहिली बायको म्हणून आईलाच हक्क आहे, बळजाबाईलाच हक्क आहे. अनुसूयाबाई आणि आढळराव या दोघांचं लग्न झाल्याचा कोणताही पुरावा आपल्याकडे नाहीये. त्यामुळे कायदेशीररित्या या सगळ्या संपत्तीवर, आढळरावांवर अनुसूयाबाई आणि समरचा काहीच हक्क नाहीये. सगळा हक्क या बळजाबाईचाच आहे. बळजाबाई ही भलतेच खुश होते. अनुसूया आणि समरच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णा, आढळराव खूप दुःखी झालेले असतात. आढळराव नाराज असतात, दुःखी असतात. त्यांना काय बोलावं हे समजतच नाही. आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे हे त्यांना समजतं. अनुसूया रडू लागते आणि विचारते, आढळराव ही काय बोलते? आता काय करायचं? तर बळजाबाई चक्क एखाद्या राक्षसासारखी हसू लागते. अनुसूयाला खूप राग येतो. अनुसूया चिडून म्हणते, ए बाळजा. तर बळजाबाई चिडून म्हणते, ए अनुसूये, माझ्यावर आवाज नाही चढवायचा. माझ्याच घरात राहते आणि माझ्यावर आवाज चढवते का? आवाज चढवायला ना लायकी लागते, नातं लागतं, अधिकार लागतो, जो माझ्याकडे तुझ्याकडे नाहीये. समर, कृष्णा, आढळराव, दुष्यंत सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो. बळजाबाई समोर बोलण्याची कोणाचीच हिंमत राहत नाही. अनुसूया ढसाढसा रडू लागते. बळजाबाई तिला ठणकावून सांगते, आत्ताच्या आत्ता या घराबाहेर निघायचं. ठीक आहे, तुला थोडा वेळ देते. आज रात्र होण्याच्या आधी तू आणि तुझा दिवटा लेक तुमचं सामान बॅगात भरायचं आणि या घराबाहेर पडायचं. आणि जर तुम्ही या घरात थांबला तर मी आढळरावांवर केस करीन की लग्नाची पहिली बायको जिवंत असताना सुद्धा आढळरावांनी दुसरी बायको या घरात आणून ठेवली आहे आणि तिचा ड्युटा लेक या घरात आणून राहिलाय. मग आढळराव जातील जेलात, तुम्ही दोघं जाताल या घराबाहेर. मग काय करायचं हे तुम्ही लक्षात ठेवा. बळजाबाई चक्क आढळरावांना पोलीस केस करण्याची धमकी देते. त्यामुळे आढळराव, कृष्णा, दुष्यंत यांना काय बोलावं ते समजतच नाही. घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. आणि मग कृष्णा ही आढळराव आणि दुष्यंतला म्हणते, तुम्ही दोघे माझ्याबरोबर येता का? मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आढळराव आणि दुष्यंत हो म्हणतात. कृष्णा जाते. तिच्या मागे मागे आढळराव आणि दुष्यंतसुद्धा जातात. समर आणि अनुसूयासुद्धा जातात. बळजाबाई खूप खुश असते. आता माझ्याविरुद्ध कुणी काहीच करू शकत नाही अशी तिला पूर्ण गॅरंटी असते. आणि इकडे कृष्णाच्या माहेरी सावित्री गरमागरम चहा आणि कॉफी बनवते. पूजा नेहमीप्रमाणे आपला मोबाईल पाहत बसलेली असते आणि मोबाईल पाहून हसत असते. सावित्री तिला गरमागरम कॉफी देते. तिच्या शेजारी चहा पीत बसते आणि विचारते, सांग ना, काय जोक झाला सांग, मला सुद्धा हसायचं आहे सांग. तर पूजा म्हणते, नंतर सांगते. सावित्री विचारते, इंग्लिशमध्ये का? मग मराठीमध्ये करून सांग, पण सांग बरं. पण तेवढ्यात भक्ती तेथे येते. तिच्या हातात पूजेचं ताट असतं. ती खूप खुश असते आणि म्हणते, आई, पूजा, हा घ्या पेढा. ती या दोघांना पेढा देते. सावित्री विचारते, काय ग, चेहऱ्यावर खूप आनंद दिसतोय. सकाळी सकाळी मंदिरात गेली, प्रसाद वाटतीये, कसली आनंदाची बातमी आहे? पूजाला सुद्धा आश्चर्य वाटतं. तर भक्ती सांगते, अगं आय, वय, खूप आनंदाची बातमी आहे. सावित्री विचारते, अगं तेच तर विचारतीये, अशी कोणती आनंदाची बातमी आहे जी फक्त तुझ्या कानावर आली आणि आमच्या कानावर पडलीच नाही? सांग बरं, कोणती आनंदाची बातमी आहे? तर भक्ती काही सांगणार इतक्यात सावित्री म्हणते, तुझा नवरा तुला पुन्हा सासरी न्यायला येणार आहे की काय? भक्तीला खूप वाईट वाटतं. पूजा विचारते, खरंच खरंच येणार आहे का? भक्ती चिडून म्हणते, ती काय माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे का? तो नालायक माणूस मला पुन्हा सासरी न्यायला येईल. सावित्री म्हणते, हा ते पण खरं आहे, तू काय सासरी जाशील अशी मला कोणतीच अपेक्षा राहिलेली नाहीये. भक्ती या दोघींना सांगते, आज सकाळी सकाळी मला कृष्णाचा कॉल आला होता. या दोघींना समजतं कृष्णाची सोडून हिच्याकडे कोणतीच आनंदाची बातमी नसते. दोघी हा प्रसाद खाऊ लागतात. तेवढ्यात भक्ती त्यांना सांगते, आता कृष्णाने शिक्षण घ्यायचं ठरवलंय, ती शिकणार आहे. हे ऐकून सावित्री आणि पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते. हे दोघीही पेढा काही खात नाही, कारण कृष्णाचा आनंद त्यांच्यासाठी दुःख असतं. कृष्णा ही खुश आहे हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटतं. या दोघीही रागारागाने उभ्या राहतात. सावित्री चिडून विचारते, वा रे वा, ही का तुझी आनंदाची बातमी? ती किसनी, ती कृष्णा, ती पांढऱ्या पायाची,
ती अवदसा, चक्क शिक्षण घेणारे, आणि तुला आनंद झालाय. भक्ती खूप चिडते. सावित्री चिडून म्हणते, भक्ते तुला एकदाचं सांगून ठेवते, त्या कृष्णाचा आणि आपला काय बी संबंध नाही. त्या कृष्णाच्या आनंदाची बातमी आम्हाला या घरात सांगायची नाही आणि नाचत यायचं नाही. यानंतर असं केलं ना तर पहा मी काय करते ते. पूजाचा सुद्धा चेहरा पडलेला असतो. भक्ती चिडून म्हणते, मला माहीतच होतं कृष्णाच्या आनंदात तुम्हाला कधीच आनंद होणार नाही, कारण तुम्ही एक नंबरच्या जळकुकड्या आहात. पूजा खूप चिडते. सावित्रीलाही राग येतो. पूजा चिडून म्हणते, ए चल जाग. भक्ती पूजेचं ताट बाजूला ठेवते आणि या दोघींसमोर जाता जाता पुन्हा एकदा माझी कृष्णी आता शिकणार आहे असं म्हणून तेथून बाहेर पडते. पूजा आणि सावित्रीला खूप राग येतो. पूजा चिडून म्हणते, जा जा झाडू मार आधी, मग शिकायच्या बाता कर. सावित्रीला खूप राग आलेला असतो. सावित्री पूजाला ठणकावून विचारते, काय ग पूजे, आता बोल बरं, खूप बड्या बड्या बाता मारती ना, तुझं कसं आहे माहिती आहे का, बड्या बड्या बाता आणि रुमालाच्या घालत्या घाड्या, तुला तेवढंच जमतं. पूजाला खूप राग येतो. सावित्री तिला म्हणते, आता रागवायचं काय कारण नाहीये. अगं ती अडाणी कृष्णा आधी या घरावर राज्य केलं, शेतीवर राज्य केलं, मग त्या दुष्यंशी लग्न केलं, रांगणे पाटलांच्या घरावर राज्य केलं, मग सरपंच बनली, आता गावावर राज्य करते आणि आता शिक्षण सुद्धा घेणार आहे. म्हणजे आपण तिला जी अडाणी म्हणतो ती अडाणी सुद्धा राहणार नाही. असं चालत राहिलं ना तर एक दिवस ती या देशाची राष्ट्रपती बनणार आणि तू इथंच मोबाईलवर ही हो असं करत राहणार. पूजा खूप चिडते. सावित्री तिला विचारते, अगं तू आयुष्यात काही करणार आहे की नाही. ते समर्थ काय झालं, बड्या बड्या बाता मारत होती, मी आता रांगणे पाटलांची थोरली सून बनणार, असं होणार तसं होणार, काही झालं की नाही काय. अगं दिवसभर फोनवर फक्त जेवलास का, झोपलास का, उठलास का ह्याच गप्पा मारत बसणार आहे का. पूजाला खूप राग येतो. सावित्री तिला ठणकावून सांगते, पूजे जे काही करायचंय ना ते लवकर करायचं, नाहीतर ती कृष्णा पुढे निघून जाईल आणि तू बसशील येथेच रुमालाच्या घड्या घालत. असं म्हणून सावित्री तेथून जाते. पूजाला खूप राग आलेला असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूजा एक नंबरची जळकुकडी आहे आणि कृष्णाचा कोणताही आनंद सुख तिला सहन होत नाही. आणि त्या सावित्रीने असा अपमान केल्यावर ती आणखीनच चिडते. आणि इकडे कृष्णा, दुष्यंत, आढळराव हे तिघे रूममध्ये येतात आणि कृष्णा हे आढळराव आणि दुष्यंतला विचारते, आता बाळाबाई बाहेर जे काही बोलत होत्या त्यात तथ्य आहे का, त्या तसं करू शकता का. आढळराव खूप टेन्शनमध्ये असतात, कसला तरी विचार करत असतात. आणि दुष्यंत हा कृष्णाला सांगतो, हो कृष्णा, आईने जे कागदपत्र दाखवले आहेत त्यानुसार ती जे बोलतीये ते अगदी योग्य आहे आणि तीच कायदेशीररित्या बाबांची बायको आहे. अनुसूया आणि समर्था त्यांच्यावर, त्यांच्या संपत्तीवर, घरादारावर कसलाही अधिकार नाहीये. कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो. आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो. तेवढ्यात अनुसूया आणि समर्थ येथे येतात. अनुसूया कृष्णाला विचारते, कृष्णे, दुष्यंता, आता पुढे काय करायचं रे, हे सगळं काय घडून बसलं. कृष्णा ही समर आणि अनुसूयाला म्हणते, आम्ही सगळे ना आता त्याच्याबद्दलच बोलत होतो, तुम्ही दोघे थोड्या वेळ बाहेर जाता का, मी नंतर तुम्हाला बोलवून घेते ना. समर आणि अनुसूयाला मोठा धक्काच बसतो. अनुसूया ही कृष्णाकडे रागारागाने पाहते. कृष्णा म्हणते, फक्त 2 मिनिटं, आम्ही एक महत्त्वाचं बोलतोय, त्यानंतर आम्ही तुम्हाला मध्ये बोलवतो ना. आणि अनुसूया आढळरावांकडे पाहते. आढळराव तिला इशारा करतात. समर आणि अनुसूया रूमच्या बाहेर निघून जातात. आता पुढे काय करायचं हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि मग कृष्णा हे आढळरावांना विचारते, आबा तुम्हीच आता सांगा, आपण आता काय करू शकतो, यातून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग आहे का. आढळराव सांगतात, आहे, एक मार्ग आहे. कृष्णा आणि दुष्यंत त्यांच्याकडे आशेने पाहतात. तर आढळराव सांगतात, आता यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग, आणि तो म्हणजे बाळाला घटस्फोट द्यायचा आणि कायदेशीर पद्धतीने सगळ्यांच्या संमतीने अनुसूयाशी पुन्हा एकदा लग्न करायचं. कृष्णा आणि दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंतला खूप वाईट वाटतं, कारण चक्क आढळराव बाळाबाईला घटस्फोट द्यायचं म्हणताय. आणि इकडे बाळाबाई मस्त राणीसारखी हॉलमध्ये बसलेली असते. समर आणि अनुसूया तेथे येतात. बाळाबाई विचारते, आलात का, एवढ्या लवकर आला. कृष्णाने हाकलून दिलंय वाटतं, चला निघा आपल्या रूममध्ये, लवकर बॅगा भरा आणि निघा घराबाहेर. अनुसूया आणि समरला आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नसतं. हे दोघे तणाफणा करत तेथून आपल्या रूममध्ये निघून जातात. बाळाबाई मात्र भलतीच खुश असते. आणि इकडे दुष्यंतला जबर धक्का बसलेला असतो. आढळराव म्हणतात, दुष्यंता, मला माहिती आहे
परंतु आता हा एकमेव मार्ग आहे, तुला हे मान्य करावंच लागेल. मला त्या बाळजाबाईला घटस्फोट द्यावाच लागेल. दुष्यंतला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण शेवटी बाळजाबाई त्याची आई आहे आणि कोणत्याही मुलाला वाईट वाटणारच ना, जेव्हा त्याचे वडील हे त्याच्या आईला घटस्फोट देण्याचा विचार करताय, कायमचं सोडून देण्याचा, नातं तोडण्याचा विचार करताय. कृष्णाला समजतं की दुष्यंत दुःखी झालाय. आढळरावांच्या सुद्धा हे लक्षात आलेलं असतं. आणि मग दुष्यंत हा आढळरावांना एक प्रश्न विचारतो. आबा, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? आबा विचारतात, काय? तर दुष्यंत त्यांना विचारतो, इतकी वर्ष तुम्ही आईबरोबर संसार करताय, आईने तुम्हाला किती त्रास दिलाय हे मला आता माहिती आहे. मग इतक्या वर्षात तुम्ही बाळजाबाईला घटस्फोट देण्याचा विचार का नाही केला? तुम्ही तेव्हा आईला घटस्फोट का नाही दिला? आढळराव हसू लागतात, परंतु हे हसणं म्हणजे त्यांचा आनंद नसतो, तर त्यांची अगतिकता असते. त्यांचं दुःख यात लपलेलं असतं. आणि मग यानंतर आढळराव जे काही सांगतात ना, ते ऐकून दुष्यंतच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं, कृष्णाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं आणि तुमच्याही डोळ्यात पाणी येईल यात शंका नाही. आढळराव कृष्ण आणि दुष्यंतला सांगतात, इतकी वर्ष मी त्या बाळाला का घटस्फोट दिला नाही? माझी इच्छा असती ना, तर नक्कीच एका क्षणात मला घटस्फोट घेता आला असता. एवढं काही अवघड नव्हतं. जबरदस्तीने मी तिच्या सह्या घेतल्या असत्या, तिला घटस्फोट दिला असता आणि या घराबाहेर काढून दिलं असतं. परंतु तू एक कारण होता ज्यामुळे मी तिला घटस्फोट दिला नाही. हो दुष्यंता, फक्त तुझ्यासाठी मी त्या बाळाला घटस्फोट दिला नाही. दुष्यंतला खूप वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. कृष्णा दुष्यंतला सावरते. आढळराव सांगतात, अनुसूया हे जग सोडून गेली असं मला वाटत होतं. मी पूर्ण कोलमडून गेलो होतो आणि मग त्या बाळाने या गोष्टीचा फायदा उचलला, मला कवेत घेतलं आणि मग त्यानंतर तुझा जन्म झाला. आणि सुरुवातीची काही वर्ष तू माझ्यावर खूप प्रेम करायचा, कारण तुला काही कळत नव्हतं. बाळाने तुझे कान भरलेले नव्हते. तू खेळायचा, शाळेत जायचा, मला बाबा बाबा अशी हाक मारायचा. तोच माझ्यासाठी सगळ्यात मोठा आनंद होता. खूप खुश होतो मी. बाळा काही तेव्हा पण माझ्याशी नीट वागत नव्हती, पण तू तरी माझा आहेस म्हणून मी खुश होतो. परंतु त्यानंतर त्या बाळाने तुझे कान भरायला सुरुवात केली. तुझ्या मनात विष कालवलं. तुला खोटी खोटी माया दाखवली आणि माझ्या विरुद्ध भडकून दिलं. आणि मग तू माझ्यापासून दूर होत गेला. माझ्यावर रागराग करायचा, चिडचिड करायचा. तू मला बाबा म्हणणं बंद केलं. आणि मग 20-22 वर्ष मी फक्त याच आशेत जगत होतो की पुन्हा एकदा तो दिवस येईल जेव्हा तू मला परत एकदा बाबा म्हणशील, माझ्याशी प्रेमाने वागशील. आणि तीच वाट मी पाहत होतो. तीच वाट पाहता पाहता आयुष्याची 20-22 वर्ष कधी निघून गेली कळलंच नाही. आणि इतकी वर्ष मी बाळाला घटस्फोट न देण्याचं कारण हेच होतं की माझा दुष्यंत माझ्यापासून आणखीन दूर जायला नको. त्याच्या मनात माझ्याबद्दल अजून द्वेष निर्माण व्हायला नको. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. तो रडू लागतो. कृष्णाच्याही डोळ्यात पाणी येतं. आढळराव सांगतात, दुष्यंता, ही 20-22 वर्ष मी कशी काढली आहे ना, मलाच माहिती आहे. एवढा मोठा रांगणे पाटील मी, या घराण्याचा सगळ्यात मोठा पोरगा. पण या बाळाने कधीच मला कोठेच मान मिळू दिला नाही, सन्मान मिळू दिला नाही. मला कुणीच इज्जत देत नव्हतं. या बाळाने माझी अशी अवस्था करून ठेवली होती. पण मी सुद्धा हा अपमान सहन करत राहिलो. या घरातला असा एकही कोपरा नसेल जो माझ्या अश्रूंनी ओला झाला नसेल. हे ऐकून तर दुष्यंत आणि कृष्णाला खूप वाईट वाटतं. आपल्या आबांनी आपल्यासाठी किती त्रास सहन केलाय हे दुष्यंतला समजतं. कृष्णाच्याही डोळ्यात पाणी येतं. आढळराव सांगतात, तरीसुद्धा मी हे सगळं सहन करत होतो, कारण फक्त एकच अपेक्षा होती का एक ना एक दिवस त्या बाळाचा खरा चेहरा दुष्यंत समोर येईल आणि दुष्यंत मला समजून घेईल, मला बाबा म्हणून हाक मारेल. त्या फक्त एका हाकेसाठी इतकी वर्ष मी हे सगळं सहन केलंय. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. तो रडत असतो. आढळरावांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. दुष्यंत रडत असतो. कृष्णाही रडत असते. आढळराव दुष्यंतला सांगतात, दुष्यंता, मला माहिती आहे शेवटी ती बाळा तुझी आई आहे. आजपर्यंत तिने काय काय केलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण शेवटी आई ती आई असते. आई आणि मुलाच्या नात्यात कितीही दुरावे आलेत, काहीही घडलं तरीसुद्धा मनात काळजात खोलवर कुठेतरी आईच्या प्रेमाचा ओलावा असतोच. आणि जर तुला वाईट वाटत असेल, तुझी इच्छा नसेल, तर ठीक आहे, मी बाळाला घटस्फोट देणार नाही. मी तिला घटस्फोट नाही देणार. आज रात्रीच समर आणि अनुसूयाला घेऊन मी कायमचा या घराबाहेर निघून जाईल. कृष्ण आणि दुष्यंतला खूप वाईट वाटतं. आणि इकडे अनुसूया
ही आपल्या रूममध्ये रागारागाने येते. समर तिच्या मागे मागे येतो. अनुसया चिडून म्हणते, कृष्णे कृष्णे. समर, ही कृष्णा कोण आहे? आपल्याला रूमच्या बाहेर जायला सांगणारी, आपल्या आयुष्याचा निर्णय घेणारी. शेवटी या कृष्णाने स्वतःचा खरा रंग दाखवलाच. आणि मग त्या बाजाने तर इतका मोठा हुकूमचा एक्का टाकलाय ना, याच घडीसाठी तिने ते सगळं जपून ठेवलं होतं. तिने तर या घरावरचा आपला हक्कच पुसून टाकलाय. माझं आणि आढळरावांचं नातंच संपून टाकलंय. आता रे काय करायचं? तर समोर म्हणतो, व्हय ना आय, माझं डोकं सुद्धा बंद पडलंय. त्या बाजाने खूप मोठा डाव टाकलाय. आता काय करावं ते कळतच नाहीये. आणि ती कृष्णा आपल्याला कधी पण घराबाहेर काढू शकते. तिच्या हातातच सगळं आहे. अख्खा गाव तिच्या हातात आहे. आता काय करायचं ना, मला कळतच नाहीये. समर आणि अनुसूया काय करावं हे कळतच नाही. दोघे खूप टेन्शनमध्ये असतात. आणि इकडे दुष्यंत हा आढळरावांचा हात हातात घेतो आणि म्हणतो, बाबा, मला तुमचा अभिमान वाटतोय. तुम्ही माझ्यासाठी तुमच्या आयुष्याची उमेदीची वर्ष वाया घालवली. मी तुम्हाला आयुष्यभर दोष देत राहिलो की तुम्ही माझं बालपण खराब केलंय. पण आज मला कळत आहे, तुम्ही माझं बालपण नाही खराब केलं, तर मी तुमचं तारुण्य खराब केलंय. माझ्यामुळे तुमच्या आयुष्याची इतकी वर्ष वाया गेली आहेत. माझ्यामुळे तुम्ही आयुष्यात इतकं दुःख सहन केलंय. आढळराव म्हणतात, नाही रे पोरा, स्वतःला असा दोष देऊ नको. दुष्यंत म्हणतो, नाही आबा, आता इतकी वर्ष माझ्यामुळे तुम्ही दुःख सहन केलंय. आता यानंतर नाही. यानंतर तुम्ही दुःख सहन करायचं नाही. आता तुमची जी इच्छा असेल ना, तुम्ही तेच करायचं. तुम्ही आईला घटस्फोट द्या. मी तुमच्या बाजूने उभा राहील. मला तुमचा हा निर्णय मान्य आहे. हे ऐकून आढळरावांना आनंद होतो. कृष्णासुद्धा खुश होते. दुष्यंतने आढळरावांना पूर्ण सपोर्ट करायचं ठरवलेलं असतं. आढळरावांच्या प्रत्येक निर्णयात सहभागी व्हायचं ठरवलेलं असतं. दुष्यंत हा आढळरावांना समजावून सांगतो, आजपर्यंत माझ्या आईच्या प्रेमाची पट्टी माझ्या डोळ्यावर होती. तिने मला तुमच्या विरुद्ध भडकून दिलं होतं. तुम्ही किती वाईट आहात ते मला सांगितलं होतं. म्हणून मी तुमचा द्वेष केला, तुमचा रागराग केला. माझ्या आयुष्यात जो काही त्रास आहे तो फक्त तुमच्यामुळे, असा दोष तुम्हाला दिला. पण आज जेव्हा मला कळतंय की यामागे माझ्या आईचं कटकारस्थान होतं, तेव्हा मी तुम्हाला दुःखी नाही करू शकत आणि माझ्या आईच्या सुखाचा नाही विचार करू शकत. जरी ती माझी आई असली, तिने मला प्रेम दिलेलं असलं, तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहात. आणि आता तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुम्हाला आयुष्यात सुख मिळावं हा तुमचा हक्क आहे आणि मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तुम्ही आईला घटस्फोट द्या. मी या निर्णयात तुमची साथ देईल. आढळराव खूप खुश होतात. कृष्णालाही आनंद होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप इंटरेस्टिंग होता. बाळजाबाईने एक मोठा बॉम्ब फोडलाय. त्यामुळे अनुसूया आणि समरची चांगली जिरली. तसं पण हे दोघे जास्त शहाणपणा करत होते. त्यांना असं वाटत होतं की आता आम्ही याच घरचे राजे. पण बाळजाबाईने त्यांची चांगली जिरवली आहे. त्यामुळे आता ही मालिका पाहायला खूप मजा येणार आहे. त्यात आढळरावांनी चक्क बाळजाबाईला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतलाय. पण ते एवढं सोपं नाही आहे. कारण घटस्फोट देण्यासाठी नवरा बायको दोघांची संमती असायला हवी. आढळराव तर घटस्फोट द्यायचं म्हणताय, पण बाळजाबाई घटस्फोट देईल का हे पाहायला मजा येणार आहे. पण बाळजाबाईसुद्धा काही कमी नाही आहे. आणि कृष्णा, आढळराव, दुष्यंत यांच्याकडे सुद्धा एकापेक्षा एक नवीन नवीन आयडियाज आहेत. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही चक्क बाळजाबाई समोर घटस्फोटाचे पेपर्स ठेवणार आणि बाळजाबाईला म्हणेल, बाळजाबाई या पेपर्सवर सह्या करा. त्यामुळे बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकणार. समर, अनुसूया हे सगळं पाहत असतील. आता पुढे काय होईल अशी भीती त्यांना वाटत असेल. बाळजाबाई ही काही पेपर्सवर सह्या करायला तयार होणार नाही. ती म्हणेल, कृष्णे, मी या पेपर्सवर सह्या करणार नाही. पण मग कृष्णासुद्धा तिचा तुरुपचा एक्का, हुकुमचा एक्का बाहेर काढणार आणि म्हणणार, बाळजाबाई तुम्ही विसरलाय वाटतं. तुम्ही मागील 26 वर्षांत काय काय कटकारस्थानं केली आहेत, काय काय पापं केली आहेत ना, त्या सगळ्या पापांचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. आणि जर तुम्ही या पेपर्सवर सह्या केल्या नाहीत, आढळरावांना घटस्फोट दिला नाही, तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करेल. त्यांना हे सगळे पुरावे दाखवेल आणि मग तुम्हाला जेलात जावं लागेल. तुम्हीच ठरवा, आढळरावांना घटस्फोट देऊन या घरात सुखात राहायचंय
की आढळरावांना घटस्फोट न देता जेलात जायचंय. आता निर्णय तुमचा आहे. हे ऐकून बळाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकणार. तिचा विश्वासच बसणार नाही की कृष्णा चक्क आपल्याला धमकी देतीये. मग बळाजाबाई कृष्णाच्या या धमकीला घाबरणार का? ती चक्क या पेपर्सवर सह्या करून आढळरावांना घटस्फोट देईल का? आणि जर तिने या पेपर्सवर सह्या केल्या ना, तर बळाजाबाईचा अवतार संपलाच म्हणून समजा. बळाजाबाईला कशावरच हक्क सांगता येणार नाही आणि समर आणि अनसूया हे पुन्हा एकदा जिंकतील. मग फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? बळाजाबाईने या पेपर्सवर सह्या कराव्यात की नाही? तुम्हाला आजकाल कृष्णा, बळाजाबाई, अनसूया हा जो मालिकेचा ट्रॅक सुरू आहे, जी गोष्ट सुरू आहे, ती आवडतीये का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.